नमस्कार. यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी यशस्वी होणारच. NB धुमाळ यांच्या विचाराची यशोगाथा या यूट्यूब चॅनल आणि फेसबुकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की तो नेटवर्क मार्केटिंग आणि त्याला रिलेटेड असलेली लीडरशिप, त्याचबरोबर ट्रेनिंग याबद्दल मी आज तुम्हाला बोलणार आहे. तर हे नेटवर्क मार्केटिंग, त्याच्यानंतर डायरेक्ट सेलिंग, मल्टी लेवल मार्केटिंग, MLM किंवा चेन सिस्टीम, असे अनेक नावं आहेत या व्यवसायाला. या व्यवसायाबद्दल बोलायचं तर पहिली गोष्ट, हा व्यवसाय काय आहे, हा व्यवसाय कुठल्या प्रकारचा व्यवसाय आहे. तर मला असं वाटतं की कुठल्याही प्रॉडक्ट जर तुम्हाला फास्टली लोकांपर्यंत पोहोचायचं जर असेल तर या सिस्टीमचा उपयोग केला जातो. त्याला म्हणजे त्याला मल्टी लेवल मार्केटिंग म्हणतात तिथं, किंवा नेटवर्क मार्केटिंग म्हणतात तिथं. तर याचं थोडक्यात समजून सांगायचं जर झालं तर तुम्हाला हा व्यवसाय कसा चालतो, तर एक कंपनीने एक प्रॉडक्ट केलेला आहे आणि मी विकत घेतलाय. माझ्यापर्यंत कंपनी आली, मी विकत घेतलाय. आता मी जर दुसऱ्या ग्राहकाला जर कन्व्हिन्स केलं, त्यांना प्रवृत्त केलं की हा पदार्थ, हा प्रॉडक्ट घ्यायला, तर कंपनी त्यांच्याकडनं घेतलेल्या पैशातून मला काही कमिशन देते. लक्षात आलं का? मग आता पहिल्या ग्राहकाने दुसऱ्या ग्राहकाला समजून सांगितलं म्हणून पहिल्या ग्राहकाला काही पैसे मिळाले. दुसऱ्या ग्राहकाने तिसऱ्या ग्राहकाला जर समजून सांगितलं, त्यांनी जर विकत घेतला, तर पहिल्या दोन्ही ग्राहकाला थोडं थोडं कमिशन मिळतं. असं चौथ्या, पाचव्या, दहाव्या अशा प्रकारे म्हणजे विक्री क्षमता वाढत चालती. लक्षात आलं का? विक्री क्षमता वाढती. आणि म्हणून की याला काय म्हणतात की डायरेक्ट सेलिंगही म्हणतात तिथं. म्हणजे हा डायरेक्ट सेलिंगचा प्रकार आहे. की डायरेक्ट सेलिंग का म्हणायचं, तर बाकीचा जो कुठलाही प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चररकडनं पहिला डिस्ट्रीब्युटर असतो, मग डीलर असतो, सब डीलर असतो, दुकानदार असतो आणि मग एंड युजर असतो. इथं तसं नसतं. इथं जो प्रॉडक्ट असतो किंवा जी सर्व्हिस असती ती डायरेक्ट मॅन्युफॅक्चररकडनं डायरेक्ट क्लायंटपर्यंत, एंड युजरपर्यंत जाती. म्हणजे आणि म्हणून याला डायरेक्ट सेलिंग म्हणायचं तिथं. आज हे डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस हा जगामध्ये अनेक कंपन्या करतात, त्याचबरोबर भारतात पण चालतात तिथं. आज रोजी भारतामध्ये 457 कंपन्या हा व्यवसाय करतात तिथं. बरोबर आहे. जगातल्या बऱ्याच कंपन्यांचे तुम्ही नाव ऐकलं असेल की अमेरिकन वे ऑफ बिझनेस म्हणजे ॲमवे, जपान लाईफ, हे जपानची कंपनी, ती अमेरिकेची. तसं भारतात मी काय म्हणलं, 457 कंपन्या काम करतात. आणि ह्या कंपन्या म्हणजे कशा प्रकारचं काम करतात, हे कशाच्या आधारे करतात, तर याला काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत तिथं. तर 2016 साली डायरेक्ट सेलिंग ऍक्ट 2016 साली एक डायरेक्ट सेलिंगचा एक कायदा आपल्या गव्हर्नमेंटनी, सेंट्रल गव्हर्नमेंटनी केला. आणि त्यानुसार त्याच्या अगोदरचा एक कायदा आहे की म्हणजे प्राइस चीट अँड मनी सर्क्युलेशन बॅनिंग ऍक्ट 1978. या दोन कायद्यानुसार हे काम चालतं तिथं. बरोबर आहे. आता हे काम चालतं, मग कसं चालतं हे सांगणारच आहे. पण पहिल्यांदा की बरेच लोकांच्या मनामध्ये बरेच गैरसमज येतात, गैरसमज खूप येतात की म्हणजे हे काय कंपनी, काय प्रॉडक्ट आहे. त्यामुळे मला खूप लोकांनी सांगितलं की सर याच्यावर तुम्ही तुमचं मत मांडा, तुमचं विचार मांडा तिथं की हा काय आहे. तर बरेच लोक मला विचारतात की मी करू का नको, आणि करायचं असेल तर कुठं करावं, कोणत्या कंपनीत करावं, म्हणजे असे प्रश्न विचारतात. तर त्यामुळे MLM हे मल्टी लेवल मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग हे चांगलं आहे का वाईट आहे, तर मला त्याचं सरळ उत्तर द्यायचं जर झालं तर मला असं म्हणावं लागेल की गुलाबजाम खाणं चांगलं आहे का वाईट आहे. म्हणजे तर याचं उत्तर काय आहे, ते गुलाबजामू खाणं ज्याला पचतं त्याने खाणं चांगलं आहे, पण ज्याला शुगर आहे, डायबिटीस आहे, BP आहे, त्यांनी खाणं त्यांच्यासाठी धोकादायक आहे. बरोबर आहे. तसंच हा व्यवसाय कुणी करावा आणि कुणी करू नये, की हे फक्त मी सांगत नाही, आधी केलं मग सांगितलं की मीही नेटवर्क मार्केटिंगचा व्यवसाय केलेला आहे, 20 वर्ष केलेला आहे. पण माझा प्रॉडक्ट होता भारत सरकारचा विमा. काय होता प्रॉडक्ट? आयरागेरा नव्हतं, भारत सरकारचा टर्म इन्शुरन्स, जो जनधन योजनेमध्ये म्हणजे जो शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी छोटा विमा होता, तो विमा मी विकलेला आहे नेटवर्क. आणि त्याचबरोबर काय, कंपनी माझी होती, त्यामुळं म्हणजे त्याची जी स्टॅबिलिटी किंवा बाकी सगळ्याच गोष्टी माझ्या सगळ्या लोकांनी, हजारो लोकांनी जे पाहिलेलं आहे, केलेलं आहे, त्याचं फळित ते सगळं. तर ज्याला सेल्समध्ये इंटरेस्ट आहे, काय ज्याला लोकांना भेटण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्याला लिडरशिप करावी वाटते, ज्याला स्टेजवर बोलायची हौस आहे, लोकांना भेटायची हौस आहे, तर या व्यक्तींनी ते जरूर करावं तिथं. परंतु तुम्हाला काय पटतं काय जसतं हे मात्र तुमच्यावर डिपेंड आहे सगळं तिथं. लक्षात आलं का? आणि म्हणून की बरेच लोक हे करतात की आता समजा या व्यवसाय तसा वरवर पाहता खूप सोपा वाटतो, पण तो सोपा नाहीये इथं. म्हणजे पहिले काही दिवस, काही वर्ष, 2-3 वर्ष म्हणजे प्रचंड मेहनत, कष्ट, जिद्द, चिकाटी आणि संयम पाळावा लागतो तो सगळा तिथं. हा खूप संयम पाळावा लागतो, नाही तर इथून फेल होणारे लोक सुद्धा खूप आहेत. आजच्या काळात सुद्धा
अनेक 457 कंपन्यापैकी सगळ्याच कंपन्या चांगल्या आहेत असं मी म्हणणार नाही, सगळ्याच वाईट आहेत असंही म्हणणार नाही. तिथं सरकारचे नियम आहेत, पण त्या नियमाला सुद्धा पळवाटा शोधणारे लोक आहेत. ते सगळं पळवाटा शोधून ते स्वतःचं तुंबडी भरणारे, लोकांना फसवणारे लोक आहेत ते सगळं तिथं. आणि म्हणून अशा लोकांपासून, अशा कंपनीपासून तुम्ही स्वतःला अलिप्त ठेवणं, चांगल्या ठिकाणी काम करणं हा त्याच्यातला उद्देश आहे तिथं. जर तुम्ही सेल्समध्ये, विक्री कलेमध्ये जर माहीर असताल, तुमचा तो आवडीचा विषय असेल, अभ्यास करायची जर तुम्हाला इच्छा असेल आणि तुम्ही मार्केटिंगमध्ये, मार्केटिंगचा हा फंड, मार्केटिंगचा एक प्रकार आहे, तर हे तुम्ही जर समजून सांगितलं तर मला असं वाटतं की तुम्हाला हा व्यवसाय तुम्हाला चांगला जमू शकतो, येऊ शकतो, त्यामधनं चांगलं यश सुद्धा मिळू शकतं तिथं. लक्षात आलं का? आता हा व्यवसाय कसा चालतो, म्हणजे याची ताकद काय, याला मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम म्हणतात. काय म्हणतात त्याला? मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम. म्हणजे कसं की बाकीचा व्यवसाय मी सांगितलं, हा व्यवसाय वेगळा कसा आहे की इथं गुणाकाराने प्रॉडक्ट वाढतो, लोक वाढतात आणि उत्पन्नही वाढतात तिथं. फॉर एक्झाम्पल की ए आणि बी दोन मित्र येतं आणि त्या दोघांमध्ये ए काय म्हटला की मित्रा तू माझ्याकडे येत जा, मी तुला रोज 5 लाख रुपये देईन. किती? आपला प्लॅन 30 दिवसाचा करार आहे. किती? 30 दिवसाचा करार आहे की रोज माझ्याकडे यायचं, आल्यावरती मी 5 लाख 5 लाख 5 लाख 5 लाख असे 30 दिवस देणार. म्हणजे मला किती पैसे द्यावे लागतील? 1.5 करोड द्यावे लागतील. बरोबर आहे का नाही? 1.5 करोड मला द्यावे लागतील. पण मी ज्या अर्थी काही देतोय त्या अर्थी मला काही अपेक्षा आहे ना तुमच्याकडनं घ्यायची, काहीतरी अपेक्षा. काय अपेक्षा आहे? तर तुमच्याकडनं मला पहिल्या दिवशी 1 रुपया, दुसऱ्या दिवशी 2 रुपये, तिसऱ्या दिवशी 4 रुपये, चौथ्या दिवशी 8 रुपये, 5व्या दिवशी 16 रुपये, 6व्या दिवशी 32 रुपये, 7व्या दिवशी 64 रुपये, 8व्या दिवशी 128 रुपये, 9व्या दिवशी 256 रुपये, 10व्या दिवशी 512 रुपये. लक्षात आलं तुम्हाला मला जे सांगायचं ते? की डबल 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 करायचं. आता मी किती दिले ते मला माहिती आहे की येणे याला 1.5 कोटी रुपये दिले ते फायनल आहे. आता याच्याकडनं काय काय घ्यायचं? 1 2 4 16 32 वगैरे. 10व्या दिवशी आले 512 रुपये. किती? आता 20च दिवस राहिले तर माझे फक्त गेले 512च मला मिळाले तिथं. मग उरलेल्या दिवसात होऊन किती होतील? काय होतील? 50,000, लाख, 2 लाख, 5 लाख, काहीतरी. याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही. सर्वसामान्य माणसाला काय वाटतं की कोण फसणार, की पहिला फसणार. पण असं नाहीये. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. काय होतं? मी काय म्हटलं? दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तर या व्यवसायामधनं जर तुम्ही या दुसऱ्या व्यक्तीने तर 30 दिवसामध्ये किती पैसे द्यावे लागतील सांगू का तुम्हाला? तर 30 दिवसामध्ये तुम्हाला टोटल 107 कोटी 67 लाख 41,312 रुपये एवढे द्यावे लागतील. किती? 107 कोटी. आणि 30व्या दिवशी, फक्त 30व्या दिवशी तुम्हाला द्यायला लागणारी रक्कम आहे 53,68,70,912. काय म्हटलं मी? 30व्या एका दिवसात 53 कोटी द्यावे लागतील आणि टोटल मिळून 107 कोटी द्यावे लागतील. सर्वसामान्य माणसाला काय वाटतं तिथं? काय बोललं? 1.5 कोटी किती मोठे वाटले अगोदर? 5-5 लाख रुपये रोज, 5-5 लाख, इथे 1 2 3, हे त्याचं गमक आहे. लक्षात आलं का? आणि म्हणून हा व्यवसाय असा चालतो तो. बरं, हे झालं पैशाचं. म्हणजे समजा पैसे मिळत असतील ते, पण हे कसं चालतंय गणित, म्हणजे हाऊ इट, म्हणजे कसं घडतं ते, याचं कारण दुसरं तिसरं काहीच नाहीये. तर तिथं मॅनपॉवर वाढती म्हणून बिझनेस वाढतो आणि येतो. फॉर एक्झाम्पल, एक सर्वसाधारण माणूस एक दिवसामध्ये 8 तास काम करतो. बरोबर आहे ना? 8 तास काम करतो. आठवड्यातले 7 दिवस असतात, एक दिवस सुट्टी असती. 6 दिवस काम केले तर 6-8-48. बरोबर आहे का नाही? म्हणजे एका आठवड्यात माणूस काम करून करून किती करतो? 50 तास करतो, 50 आवर्स करतो. आणि महिन्याचे 4 आठवडे असतात. म्हणजे एका माणसाचे एका महिन्यातले किती आवर्स त्यांनी काम केलं? अराउंड 200 तास काम करतो. एवढं ठीक आहे. बरोबर आहे. आता हे झालं इन जनरलमध्ये. नेटवर्क मार्केटिंगमध्ये काय होतं माहिती आहे का? इथं मी म्हणलं मल्टिप्लाय वाढत जातो. काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर जर समजा तुम्ही फक्त 100 लोकांची टीम तयार केली, किती? 100 लोकांची टीम तयार केली आणि ते काम करतात. म्हणजे 100 लोकांचे 200 हात झाले, 100 तोंड बोलणार आहेत. बरोबर आहे. आणि ते काही फुल टाइम काम करणार नाही, काही फुल टाइम पण करतात. हा व्यवसाय सुरुवातीला पार्ट टाइम करावा असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु पार्ट टाइम केलं, 8 तास नाही करायचे, 4च तास करायचे. किती तास करायचे? 4च तास करायचे. आणि हे 4च तास केले तर म्हणजे तिथं 200 होतात, इथं किती होतील? 100च होतील. 100 तासच काम करायचं पार्ट टाइम असल्यामुळं. आणि 100 लोक 100 तास काम करणार. 100 गुणिले 100 किती होतात? 10,000. किती? म्हणजे इथं 10,000 तास काम होणार आणि इथं 200 तास होणार. मग मला सांगा की काम कुठं जास्त होणार? 10,000 तासाचे होणार काय 200चे होणार तिथं? बरोबर आहे. मग इथं पैसा कुठून, संपत्ती कुठून क्रिएट होणार तिथं? 200 तासात होईल का 10,000 तासात होईल? हे साधा आणि सोपं गणित आहे. पण हे फक्त गणित तुम्हाला जर कळालं
तर मग मला असं वाटतं की त्यामधनं निश्चित तुम्हाला यश मिळू शकतं तिथं सर. यश न मिळायला काय हरकत नाही तिथं. परंतु हा मी म्हटलं की जसं दिसतं तसं जरा दिसायला सोपा व्यवसाय दिसतो, परंतु इतका सोपा नाहीये. जर तुम्हाला निर्णय जर घ्यायचा असेल की मी काम करावं का नाही आणि करायचं असेल तर कुठं करावं, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की तुम्हाला कंपनी पाहणं गरजेचं आहे तिथं, की त्या कंपनीबद्दलची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, की कंपनीचे प्रमोटर्स कोण येतं, म्हणजे मालक कोण येतं, कंपनीचा हिस्ट्री काय, बॅक हिस्ट्री काय आहे, त्यांचा अनुभव काय आहे, लक्षात आलं का, म्हणजे त्यांची विश्वसनीयता ती किती आहे तिथं, त्यांचा सिद्धांत आणि त्यांचे तत्व काय येतं, बरोबर आहे का नाही. म्हणजे त्याचबरोबर त्यांचा प्रॉडक्टची क्वालिटी काय आणि त्याचबरोबर क्वालिटी बरोबर त्याची किंमत काय, लक्षात आलं का. प्रॉडक्ट खूप चांगला आहे पण किंमत जर नसेल तर म्हणजे त्याची सर्वसामान्यांना त्याची गरज आहे का त्या प्रॉडक्टची, हेही पाहणं गरजेचं आहे का नाही तिथं. त्याचबरोबर काय जे काम करणारे लोक येतं त्यांना त्याच्यामध्ये प्लॅन असतात तिथं, म्हणजे काय बायनरी प्लॅन असतो, जनरेशन प्लॅन असतो, तर ते प्लॅन पेआउट आणि प्रॉफिट या तिन्ही गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजेत. त्या गोष्टी ह्या तिन्ही गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी जर बरोबर असतील, काय म्हटलं मी, सगळ्या गोष्टी जर बरोबर असतील, त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा फॅक्टर आहे त्याच्यामधला की तुम्ही जॉईन होता वेळेस तुमचा अपलाईन कोण आहे, काय डाऊनलाईन आणि अपलाईन दोन लाईन असतात ना तिथं, की कोणीतरी तुम्हाला सांगतं ना की तुम्ही हे काम करा, तर तो जो सांगणार आहे त्याच्या वरचे कोण येतं, अपलाईन कोण येतं, डाऊनलाईनची मतं तुम्ही आणणार येते, पण अपलाईन कोण येतं, ह्या गोष्टी कंपनीबद्दल आणि या गोष्टीबद्दल जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण जर कदाचित तुमच्याकडनं चुकीची कंपनी आणि चुकीचा अपलाईन जर निवडला गेला तर तुमचे कष्ट, श्रम, पैसा आणि सगळ्यात महत्वाची तुमची इज्जत काय गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात आलं का, गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून यासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तिथे. आता या कंपनीतून काम करत असताना म्हणजे काय काय फायदे येतात आणि काय काय तोटे येतं ते मी तुम्हाला सांगणार आहे तिथं. या कंपनी म्हणजे इथं या व्यवसायातून काम करताना फायदे काय काय येतं, तर पहिली गोष्ट अशी की हा बिगर भांडवली धंदा आहे किंवा लो कॅपिटल आहे तिथं, बिगर भांडवली धंदा आहे तिथं. दुसरी गोष्ट अशी की तुमचं उत्पन्न, तुमचा पगार किती हे ठरवण्याची तुम्हाला अधिकार दिलेला आहे. तुम्हाला किती पैसे तुम्ही ठरवा, म्हणजे बाकीच्या ठिकाणी तुम्ही नोकरी करता तर तुम्हाला नाही ठरवता येत, मालक ठरवतो. इथं तसं नाहीये. इथं काय होतंय, तुमचं उत्पन्न तुम्ही ठरवा. दुसरी गोष्ट असते की वेळ, तुम्ही जर नोकरी करत असेल तर त्या ठरलेल्या वेळेला जर तुम्हाला जावं लागेल. तुम्ही म्हणले मी रात्री 2 वाजता येतो, ते म्हणते येऊ नको, बरोबर आहे. इथं तसं नाहीये, इथं वेळेचं बंधन नाहीये. काय म्हणलं बरं, ओपन मार्केट आहे. मार्केट किती आहे, म्हणजे आपले 137 कोटी म्हणजे आपलं मार्केट आहे, लक्षात आलं का. याच्याही पेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट की या व्यवसायाला म्हणजे वय काय, त्याच्याबरोबर लिंग म्हणजे स्त्री और पुरुष, जात, धर्म, पंथ काही लागत नाही तिथं. याचबरोबर या व्यवसायाला फार मोठं शिक्षण लागतंच असं नाही, म्हणजे शिक्षण असेल तर वेल अँड गुड आहे, शिक्षित असेल तर तुमची ग्रास्पिंग चांगली राहील. पण कमी शिकलेले लोकांनी सुद्धा प्रचंड मोठं यश मिळवलेलं आहे, करोडपती झालेलं आहे. मी पाहिलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे तिथं सगळं. त्याचबरोबर काय की इथं आणखीन एक महत्वाचे की तुम्हाला जर लीडर व्हायचं आहे काय, तर इथं भाषण देण्याचा सराव तुम्हाला मिळतो. स्टेजवर उभं राहायचं, बोलायचं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन काय करायचं, हे सगळं करता 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 तुमची लिडरशिप डेव्हलप होती का नाही, म्हणजे तुम्हाला त्याचा पुढे उपयोग होईल का नाही तो, म्हणजे हा एक त्याच्यातला फायदा आहे. आणि दुसरीच गोष्ट अशी की आणखीन तुमची जेवढी मोठी टीम तेवढे पैसे तुम्हाला, म्हणजे तुम्ही करोडपती व्हायचं का काय व्हायचं ते हे डिपेंड्स ऑन तुमच्यावर येते. हे सगळे फायदे येते. परंतु इथं काम करताना काही तोटे पण येतात. काय काय तोटे येतं तिथं, तर पहिला तोटा हा आहे की तुम्हाला सुरुवातीला घरोघरी जावं लागतं, बरोबर आहे का नाही. घरोघरी जाऊन तुम्हाला अनेक नकार मिळतील सुरुवातीला, तर नकार पचवण्याची तुमची ताकद पाहिजे तुमच्यामध्ये तिथं, बरोबर आहे का नाही. त्याचबरोबर कधी कधी काय होतं की नकार मिळत असताना नातेवाईकाकडे गेलं तर नातेवाईक दूर जाऊ शकतात, नातेवाईक तुटू शकतात ते, बरोबर आहे का नाही. आपण पुढे चालताना बरेच लोक म्हणतात आला बा सेल्समन, काहीतरी गळ्यात मारायला आला, आमच्या गळ्यात काहीतरी मारायला आला, असे टोमणे मारतील, तर तुम्हाला ती सहन करण्याची म्हणजे तुमच्यामध्ये ताकद असायला पाहिजे तिथं. कागदावर दिसायला किंवा LCD वरती किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन एखादं सांगितलं, प्लॅन सांगितलं की अरे बापरे खूपच चांगलं. पण मी काय म्हटलं, ते दिसायला सोपं आहे पण मिळायला इतका सोपा नाहीये. काय म्हणजे इतका सोपा नाही तिथं कागदावर. आणि म्हणून इथं अपयश येण्याची सुद्धा शक्यता असते. अपयश पचवायची तुमची ताकद असायला पाहिजे तिथं. जर तुमच्याकडनं कंपनी निवडताना किंवा अपलाईन निवडताना जर चूक जर झाली तर मग मात्र तुमचा स्वप्न, तुमचे कष्ट, तुमचा पैसा आणि तुमची इज्जत धुळीला मिळाल्याशिवाय राहत नाही, लक्षात आलं का. आणि म्हणून
आणखीन एक कधी कधी काय होतं की या कंपन्या काही बदमाश कंपन्या आहेत, बऱ्याच कंपन्या आहेत, म्हणजे असं नाही तिथं, की त्या कंपन्या कधी कधी तुमच्या डोक्यावरती त्यांचा नातेवाईक जवळचा माणूस आणून बसवतात आणि फुकट खातात त्या, आणि तुमच्या हातात काय नसतं ते. लक्षात आलं का? म्हणजे असं जर करणाऱ्या जर असेल तिथं, अशी कंपनी जर असेल, त्यांचा इतिहास बघा अगोदर, अशी कंपनी असेल तर मुळीच जॉईन करू नका. लक्षात आलं का? त्याचबरोबर काय होतं की पुस्तकं, ट्रेनिंग, DVD, ट्रेनिंग प्रोग्राम, म्हणजे वेगवेगळे, चला महाबळेश्वरला, चला अमक्या ठिकाणी वगैरे वगैरे, तिथं त्यामध्ये तुमचा खर्च होतो. काय होतो? खर्च होतो. आणि जर समजा यश मिळालं नाही तर मग मात्र सगळंच पाण्यात जातं. तर यासाठी हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे तिथं. बरोबर आहे? कधी कधी काय होतं की आपले नातेवाईक, आपले मित्र, म्हणजे आपला खूप मोठा विश्वास असतो, आणि त्या विश्वासाला जर तडा गेला, काय होतं? विश्वासाला जर नाही म्हटले ते, विश्वासाला जर तडा गेला तर तेव्हा अपेक्षाभंगाचं दुःख फार मोठं असतं. अपेक्षाभंग, त्यामधनं आपले संबंध पण तुटू शकतात तिथं. कधी कधी काय होतं, काही कंपन्या म्हणजे की प्रॉडक्टची जी किंमत आहे ती मार्केटमधल्या किमतीपेक्षा जास्त असते, कारण कमिशन वाटायचं असतं. म्हणजे हेही तपासून पाहिलं पाहिजे तिथं. कधी कधी काय होतं की प्रॉडक्टची कॉस्ट सुद्धा मार्केटमध्ये असल्यापेक्षा जास्त असते तिथं. त्याचबरोबर काय होतं की सगळ्यात महत्वाचं की याचा लॉ ऑफ ॲव्हरेज असतो तिथं. सगळ्यात अवघड लॉ ऑफ ॲव्हरेज इन्शुरन्स आणि याच्यामधला आहे तिथं, की तो 10:1 किंवा 10:2 असतो. सुरुवातीला तुम्ही 10 लोकांकडे गेल्यावर एक माणूस कदाचित हो म्हणल. काय म्हणल? 9 लोकांना नकार पचवण्याची तुमच्यात हिंमत आहे का? संयम आहे का? सुरुवातीला मग 10:2, 10:3, 10:4 असं नंतर प्रमाण वाढू शकतं, पण सुरुवातीला हे वाढू शकतं. आणि दुसरी गोष्ट, सुरुवातीला कंपनीकडे कोणी पाहत नाही हो. कंपनी कोणी कंपनी पाहिली, प्रॉडक्टही नंतर पाहिलं जातो, अगोदर तुम्हाला पाहिलं जातं. काय पाहिलं जातं? तुम्ही कोण आहात, म्हणजे तुमची क्रेडिबिलिटी किती आहे हे तपासलं जातं. जर तुमचा इतिहास जर अगोदरचा चांगला नसेल तर तुम्हाला यश मिळेल का? नाही मिळणार तिथं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाहून म्हणजे आपण काय डायरेक्ट सेलिंगमध्ये, नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करायचं का नाही हे करायला पाहिजे, ते असं माझं मत आहे तिथं. दुसरी गोष्ट अशी की इथं सगळं चांगलं आहे. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जर गेला तर पी हळद हो गोरी असं होत नसतं. कधी कधी इथं ते चित्र दिसताना खूप चांगलं दिसतं ते, पण तसं नसतं तिथं. जर तुम्हाला तुमच्याकडे लॉंग टर्म व्हिजन असेल, मोठं ड्रीम असेल, मोठं स्वप्न असेल, तुम्हाला जर कष्ट करण्याची तयारी असेल तर मग तुम्हाला यश मिळू शकतं. झटपट कधीच कुठं नसतं ते सगळं. समजा तुम्हाला अमेरिकेला जायचंय, माझ्या सर्वसामान्य माणसाला अमेरिकेला जायचंय, तो लगेच काय करावं लागेल? त्याला पहिला पासपोर्ट काढावं लागेल, कागदपत्र गोळा करावं लागतील, मग त्या अम्बेसीला अप्लाय करावं लागेल व्हिसाला. काय ते व्हिसा देते त्याला असं काही नाहीये, ते व्हिसा रिजेक्टही होऊ शकतो. समजा व्हिसा मिळाला तर मग नंतर तिकीट बुक करायचं, ते जर जितक्या लवकर करू तेवढं स्वस्त मिळतं. याला 6 महिने तर लागतील का नाही? म्हणजे जर तुम्हाला विमानाने अमेरिकेला जायचं असेल तर 6 महिने लागतील. बरोबर आहे? समजा तुम्हाला भारताच्या कानाकोपऱ्यात जायचंय, रेल्वेने जायचंय, काय मला 3 टायर एसीने जायचंय तिथं, तर त्याला 90 दिवस अगोदर, 90 दिवस अगोदर बुकिंग करावं लागतं. 3 महिने लागतात का नाही तिथं? बरोबर आहे? तुम्हाला एखाद्या स्पेशल बसनी कुठेतरी जायचंय तर 10-15 दिवस अगोदर प्लॅनिंग करावं लागेल, तिकीट बुक करावं लागेल का नाही तिथं? जर तुम्हाला पायी चालायचं असेल, जायचं असेल तर उचला सामान निघा. काय पण पायी आणि विमानाने याच्यामध्ये जितका फरक आहे ना, तसंच म्हणजे यशाचं असतं तिथं, की जेवढं मोठं यश तेवढं त्याचं मोठं प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि या क्षेत्रातून सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की या क्षेत्रात तुम्ही लगेच लीडर बनता. काय बनता? लीडर. आणि म्हणून या क्षेत्राला रिलेटेड लिडरशिप डेव्हलपमेंट काय लागते त्याच्याबद्दल आता मी थोडंसं बोलणार आहे तुम्हाला. की असं म्हणतात की हेनरी फोर्डनी असं म्हटलेलं आहे तिथं की कमिंग टुगेदर इज द बिगिनिंग, कीपिंग टुगेदर इज द वर्क, अँड वर्किंग टुगेदर इज द सक्सेस. म्हणजे काही लोक एकत्र आलं की कामाला सुरुवात होती. या एकत्र आलेल्या लोकांना एका विचाराने काम करायला लावलं की काम होतं. काय लक्षात आलं तिथं? आणि वर्किंग टुगेदर इज द प्रोग्रेस. या सगळ्यांनी मिळून जीव लावून, मन लावून काम केलं तर प्रोग्रेस किंवा सक्सेस मिळतो आणि मिळतो. बरोबर आहे का नाही? तर या क्षेत्रामधून कुठेही आजकाल तर सगळीकडेच झाले, लिडरशिप तुम्हाला लागते. तर लिडरशिपच्या क्वालिटीज तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. आणि लिडरशिपच्या क्वालिटीज, लीडर कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे काही लोक काम करतात डाऊनलाईनला. तुम्ही सुपरवायझर आहेत, मॅनेजर आहेत, तुमच्याकडे 2 लोक, 4 लोक, 10 लोक काम करतात. तुम्ही तुमच्या घरातले कुटुंब प्रमुख आहेत, म्हणजे त्यांना तुम्ही लीड करता का नाही तिथं? तर हे लीड करता वेळेस तुमच्याकडे काय असलं पाहिजे तिथं? तर मला असं वाटतं की टीम लीडर सगळ्यात महत्वाचा. टीम लीडर, टीम वर्क आणि टीम स्पिरिट. काय? टीम लीडर म्हणजे मी, टीम लीडर म्हणजे तुम्ही, टीम वर्क म्हणजे यांना धरून काम करणं, याला टीम वर्क म्हणतात. आणि टीम स्पिरिट म्हणजे सगळ्यांचं एकच ध्येय, एकच मोठं आहे, एकच गोल आहे. सगळे जर तुटून पडले तर काय होणार नाही? 10 की लकडी एक का बोजा असं म्हणतात का नाही? 10 की लकडी एक बोट मोडल, पण तुम्ही हे मोडून दाखवा बरं जरा तिथं. युनिटी इज आवर स्ट्रेंथ असं म्हणतात का नाही? बरोबर आहे. मग हे या क्षेत्रामध्ये तुम्ही लगेच अधिकारी बनता. काय बनता? अधिकारी बनता. आणि अधिकारी बनल्यावर
अधिकारी म्हणजे मराठी माणसाला अधिकारी होत नाहीत, पण अधिकारी जर झाले तर ते चुकीच्या पद्धतीने ते काय करतात, अप्लाय करतात. मग अधिकारी म्हणजे दम देणारा, अधिकारी म्हणजे बॉस, काय अधिकारी म्हणजे याचा असं तसं नाही आहे. अधिकारी या शब्दाचा असा आहे की अधिकारी, आधी म्हणजे अगोदर आणि कारी म्हणजे करणारा. जो अगोदर करतो, करून दाखवतो त्याला अधिकारी म्हणण्याचा अधिकारी. लक्षात आलं. आणि म्हणून असं म्हणतात की राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी गोज बाय हँड्स टू हँड. अधिकाराबरोबर कर्तव्यही वाढत जातात असं म्हटलेलं आहे तिथं. पण मराठी माणसाला अधिकार मिळाला की तो कर्तव्य विसरून जातो. काय होतो, तो अधिकार मिळाला की तो कर्तव्य नाही, आता माझं काम नाही. आणि लोकांना सांगतो माझ्या हाताखाली एवढे लोक आहेत, माझ्या हाताखाली तेवढे लोक आहेत. हाताखाली तुझे काय नोकर आहेत का ते? लक्षात घ्या. मग हे फेल का होतात ते? अरे ते माझे सहकारी म्हणा, कलिग म्हणा, की आमचे मित्र आहेत, माझे सहकारी, आम्ही बरोबरच काम करतो, मी थोडा सिनियर आहे म्हणून हे माझ्या बरोबरच काम करतात. पण जर तुम्ही असं जर बोलले की हे माझ्या हाताखाली काम करतो, त्याचं मन दुखवल का नाही हो? तुमच्याबरोबर काम करावं वाटेल का त्याला तिथं? आणि म्हणून मी म्हटलं की ही लिडरशिप जी असती तर ती अशा पद्धतीने तुम्हाला डेव्हलप करणं गरजेचं आहे. असं म्हणतात की वेन युअर माइंड इज ए मास्टर देन युअर बॉडी विल बी स्लेव. जेव्हा तुमचं माइंड म्हणजे मस्तक पॉवरफुल आहे, काय पॉवरफुल आहे, तर तेव्हा तुमची बॉडी विल बी स्लेव म्हणजे काय, गुलाम होईल. माझ्या मनाने ठरवलं तर हातपाय आपोआप हलतील, पण मनाने ठरवलं नाही तर हातपाय हलतील का? नाही हलणार तिथं. आणि म्हणून की सगळं तुमच्यामध्ये प्रचंड ताकद येते, योग्य ठिकाणी योग्य युटिलाइज करता आली पाहिजे. असं म्हणतात की एरोप्लेन काय इज सेफ ऑन द ॲट द ग्राउंडवर एकदम सेफ आहे, त्याला काही प्रॉब्लेम आहे का? पण इट इज नॉट मेड फॉर दॅट. ते काही जमिनीवर उभा करण्यासाठी का? नाही. इट इज मेड फॉर म्हणजे टू फ्लाय हाय अँड हाय अँड हाय. उंच 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 उडण्यासाठी विमान आहे तिथं. मग उंच उडणं म्हणजे त्याच्यात रिस्क आलीच तिथं. आणि म्हणून जर तुम्हाला जर असं उंच उंच उडायचं असेल तर मला असं वाटतं की तुम्हाला एक मिनिंगफुल कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं गरजेचं असतं. मिनिंगफुल कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या आणि तुम्ही तुमचं एम अचीव करा. याला काय म्हणतात? लिडरशिप म्हणतात. याला लिडरशिप म्हणतात तिथं. आणि म्हणून की असं म्हणतात की आज आप क्या है इससे कोई मतलब नहीं, लेकिन जिंदगी में आप क्या बनना चाहते ये बहुत बड़ी बात है. म्हणजे तुम्ही आज काय असू द्या, काय प्रॉब्लेम नाही, पण जीवनामध्ये तुम्हाला काय म्हणायचंय तर हे फार महत्वाचं आहे. आणि हे या लीडरनी समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने वागणं गरजेचं आहे. आता या क्षेत्रात नाही, सगळ्याच क्षेत्रामध्ये मीटिंग्स असतात, ट्रेनिंग्स असतात, बरोबर आहे का नाही? की लर्निंग, ट्रेनिंग आणि अंडरस्टँडिंग. लर्निंग म्हणजे शिकणे, ट्रेनिंग म्हणजे शिकवणे आणि अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणे, बरोबर आहे का नाही? म्हणजे ट्रेनिंग आणि लर्निंग आहे पण अंडरस्टँडिंग नसेल तर याचा काय फायदा होणार? अंडरस्टँडिंग सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणजे ॲटिट्यूड फार महत्वाचं आहे. आता म्हणजे यामधनं शिक्षण आणि प्रशिक्षण. शिक्षण म्हणजे काय आणि प्रशिक्षण म्हणजे काय? गुरुजी शिकवतात, मुलं ऐकतात, त्याला काय म्हणतात? शिक्षण म्हणतात त्याला, बरोबर आहे. पण गुरुजी काय शिकवतात ते बाहेर इकडे तिकडे जाऊ शकत नाही. त्यांना एक पोर्शन दिलेला असतो, सिलेबस दिला, त्याच्यापेक्षा पलीकडे जायचं नाही. त्यांनी तेवढंच शिकवायचं आणि शिकवलेलं किती मुलांना कळतंय का नाहीये काय हे पाहण्याचं काही प्रमाण तिथं लागलेलं नाही. गुरुजीचं काम करायचं. काय इथं वन वे ट्रॅफिक असते त्याला शिक्षण म्हणतात. काय म्हणतात त्याला? वन वे ट्रॅफिक असते त्याला शिक्षण म्हणतात. आता प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग म्हणजे काय असतं? म्हणजे तर ट्रेनिंग प्रशिक्षण म्हणजे आपण काय शिकलो, आपण कोणाला काय शिकवलं आणि कशासाठी शिकवलं हे समजणं, काय त्याला काय म्हणायचं? प्रशिक्षण म्हणायचं. तिथं हे तपासलं जातं. प्रशिक्षणामध्ये तपासलं जातं की मी काय शिकवतोय, कोणाला शिकवतोय, कशासाठी शिकवतोय हे तपासलं जातं. तिथं ट्रेनिंगमध्ये, प्रशिक्षणामध्ये सुसंवाद असतो. काय असतो? म्हणजे प्रश्न विचारायचे अधिकार असतात, आपण डिस्कशन करतो, चर्चा करतो, त्याला प्रशिक्षण म्हणतात. ट्रेनिंग म्हणजे काय? तर ट्रेनिंग मीन्स टू ब्रिंग ए ब्रिज. काय ब्रिज? गॅप बिटवीन व्हॉट इज अँड व्हॉट मस्ट बी. म्हणजे की ट्रेनिंग म्हणजे एक नदी वाहतीये, त्याच्यावर आपल्याला पूल बांधायचा आहे. काय इकडं आपण आहोत, तिकडं जायचंय, त्याला जो पूल बांधतात त्याला ट्रेनिंग म्हणतात. म्हणजे ट्रेनिंगच्या त्या पुलाच्या साह्याने मी पलीकडे जाईल. ट्रेनिंगच्या साह्याने आपल्याला आपलं काय करायचं? अपग्रेड करायचंय, आपलं काम वाढायचंय, म्हणजे त्याला असं ट्रेनिंग म्हणतात. बरोबर आहे का नाही? तर या ट्रेनिंगमध्ये सुसंवाद फार महत्वाचा असतो. सुसंवाद फार महत्वाचा असतो तिथं. मग आता प्रशिक्षक म्हणजे ट्रेनर्स ट्रेनिंग प्रोग्राम. थोडक्यात म्हणजे मी आता जे सांगतोय ते ट्रेनर्स ट्रेनिंग प्रोग्राम आहे की तुम्ही ट्रेनर लोकांनी काय केलं पाहिजे. ट्रेनर लोकांनी किंवा त्याला व्याख्याता म्हणतात, त्याला भाषण करणारा म्हणतात तिथं. तर प्रशिक्षक कसा असावा? नंबर 1 की तो 100% एक 100% होकारात्मक दृष्टिकोनचा असावा. नंबर 2 100% नॉलेजेबल असावा. मला जे सांगायचंय त्याचं नॉलेज मला पाहिजे, म्हणजे होकारात्मक असायला पाहिजे, ज्ञान असायला पाहिजे तिथं. तिसरी महत्वाची गोष्ट की जो सांगणार आहे तो त्याच्या मनात आणि डोक्यात जे ते पुढच्याच्या मनात आणि डोक्यात घुसवणारा असायला पाहिजे. लक्षात आलं का?
म्हणजे काय करणार असला पाहिजे तो अशा पद्धतीने, म्हणजे त्याच्यामध्ये ही गोष्ट त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि आणखीन एक महत्वाचा चौथा गुण म्हणजे त्याला सगळं ज्ञान खूप आहे सगळं, पण त्याच्याकडे स्किल नाही आहे. म्हणजे स्किल्स, त्याच्याकडे स्किल पाहिजे, ती हातोटी पाहिजे. मी खूप हुशार आहे, हो प्रचंड हुशार आहे, तुम्ही काही विचारा मी उत्तर लिहून देईन, पण मला जर बोलायला सांगितलं तर मला सांगता येत नाही, तर तो असा ट्रेनर चालेल का? नाही चालणार तिथं. आणि म्हणून हा प्रशिक्षकाला व्याख्याता म्हणतात. काय म्हणतात? भाषण देणाऱ्याला माणसाला काय म्हणतात? व्याख्याता. बरोबर आहे का नाही? म्हणजे व्याख्याता श्रोता आणि वक्ता, बरोबर आहे का? वक्ता म्हणजे बोलणारा. तर हा भाषण देणारा कसा असावा, त्याच्याकडे काय क्वालिटीजा असायला पाहिजे तिथं? तर पहिली त्याच्याकडे क्वालिटी ही असली पाहिजे की समोर बसलेला जो श्रोता आहे, काय समोर बसलेला जो ऐकणार आहे, की त्याला ओळखू आलं पाहिजे, त्याचं ज्ञान समजलं पाहिजे, त्याचं सामाजिक स्थान समजलं पाहिजे, त्याची संस्कृती समजली पाहिजे, त्याचं जनरल नॉलेज समजलं पाहिजे. आणि मग त्या पद्धतीने आपल्याला बोलावं लागेल. म्हणजे असं म्हणतात की इफ यू वॉन्ट टू टीच इंग्लिश टू मिस्टर जॉन, देन यू मस्ट नो मिस्टर जॉन ॲज वेल ॲज इंग्लिश लँग्वेज. तुम्हाला जर जॉन नावाच्या माणसाला इंग्रजी शिकवायची तर पहिल्यांदा इंग्रजी येणं गरजेचं आहे, बरोबर आहे? इंग्रजी समजणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जॉन हा माणूस आहे, त्यालाही समजणं गरजेचं आहे की त्याचा बुद्ध्यांक बालवाडीतला आहे आणि तुम्ही PhD ला शिकवतो तिथून चालले, तर दोघांचा मेळ बसेल का तिथं? लक्षात पहिला गुण म्हणजे याच्यामध्ये व्याख्यात्यामध्ये हा पहिला गुण त्याच्यामध्ये असला पाहिजे की त्याला श्रोता समजता आला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की हा व्याख्यात असतो त्याचा व्हॉइस, आवाज एक महत्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे कसा की समजा इथं 100, 200, 500 लोक बसलेत आणि आपला म्हणतो मी असं करतो तसं करतो. अरे 4 लोकांना ऐकू जात नाही, 100, 200 लोक आहेत, ते मागचे लोक बसतील का उठून जातील तिथं? जातील का नाही? समजा इथं 4च लोक आहेत आणि हा मोठमोठ्याने ओरडतो, काय करतो तिथं? तुम्हाला समजलं का? यू अरे 4 लोकांना एवढ्या मोठ्याने बोलायची गरज नाही तिथं. म्हणजे त्याचा आवाज, व्याख्याताने त्याचा आवाज खालीवर करता आला पाहिजे तिथं, बरोबर आहे की नाही? आवाज कधी जोरात आवाज बोलायचं, कधी कमी आवाज बोलायचं. तिथं तुम्ही जर मागच्या आठवड्यातला माझा जर व्हिडिओ पाहताल, आता येणारच येतो, तर तो फक्त मोटिवेशन होता. काय होता तिथं? जिद्द होता, मोटिवेशन होता तो. तर त्यामध्ये कदाचित माझं बोलणं जरा जास्त वेगळ्या प्रकारचं असेल. आज मला मोटिवेशन नाही द्यायचं, आज मला तुम्हाला नॉलेज द्यायचं. काय द्यायचंय? ज्ञान द्यायचं. ज्ञान द्यायला एवढं म्हणजे हे करायची गरज नाही. जिद्द. आता जिद्द या शब्दातच म्हणजे कसं आहे, इथून बेंबेच्या देठापासून शब्द निघतो जिद्द. पण इथं काय ट्रेनिंग आहे, म्हणजे हळूहळू हे सगळं तिथं. म्हणजे हा व्हॉइस, काय म्हटलं मी, आवाज, तुम्हाला हा आवाजाचा चढ उतार करता आला पाहिजे, त्याच्यावरती कुठं पॉज घ्यायचा हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्याचबरोबर व्याख्यात्याकडं एक नजर असावी लागते, त्याला आय कॉन्टॅक्ट म्हणतात. काय म्हणतात त्याला? आय कॉन्टॅक्ट. म्हणजे समोर बसलेले श्रोते येतं, तर हा वक्ता एकाच माणसाकडे सारखा टक लावून बघतो. काय होतं तिथं? तर म्हणजे हे योग्य नाही. तो जेंट्स असेल तर ठीक आहे, लेडीज असेल तर आणखीन घोटाळा होईल का नाही ते सगळं तिथं. म्हणजे व्याख्यात्याने त्याची नजर एका माणसावर न ठेवता भिरभिरीती ठेवली पाहिजे, इकडून इकडं सगळीकडे असायला पाहिजे का नाही ते. म्हणजे हे फार गरजेचं आहे, नजर फिरवलं पाहिजे असं. आणि म्हणून म्हणतात असं की नजर से नजर मिला के देखो का की बात दिल तक पहुंच जाएंगी. म्हणजे व्याख्यात्याने त्याची नजर सगळ्यांवरती फिरवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर व्याख्यात्याने जो भाषण देणार आहे त्याच्या काही बॉडी लँग्वेज ठरलेल्या असतात. म्हणजे काय? हालचाली ठरलेल्या असतात तिथं. आता मी इथं उभं राहिलोय आणि मी उगं पाय असे खालीवर असे करीत लागलं तर जमल का? ते नाही. त्याच्यामुळे त्याने व्याख्यात्याने त्याचे पाय शांत राहिले पाहिजेत, त्यांनी त्याचे डोळे, मान, हात याचे एक्सप्रेशन्स केले पाहिजेत तिथं. नाही तर पुतळ्यासारखं उभं राहिला असा पठाणदारासारखं सांगलं तर लोकांना आवडेल का? ते नाही आवडणार. आणि म्हणून यासाठी शारीरिक हालचाल तर असणं गरजेचं आहे, पण व्याख्यात्याकडं आणखीन एक महत्वाचं की त्याच्याकडं व्होकॅबिलिटी असणं गरजेचं आहे. व्होकॅबिलिटी म्हणजे काय? शब्द संग्रह, त्याच्याकडं शब्द भांडार मोठा असला पाहिजे. आणि मग शब्द भांडार मोठा कधी असेल? त्यासाठी त्याला वाचावं लागेल, वाचन करावं लागेल, श्रवण करावं लागेल, मनन करावं लागेल, चिंतन करावं लागेल, ऐकावं लागेल, लिहून काढावं लागेल, बरोबर आहे का नाही? हे सगळं करावं लागेल. हे शब्द भांडार असल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला याचं बऱ्याच वेळेस काय होतं की व्याख्याता बोलता वेळेस त्याला माहीत असतं तिथं तो शॉर्ट फॉर्म यूज करतो. काय करतो? शॉर्ट फॉर्म यूज करतो. समजा एखादा मोठा शहरातला माणूस खेडेगावात गेला आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याकडं आपले जिल्ह्याचे डीएम येणार आहेत, तुम्ही जरा सावध राहा, डीएम येणार आहेत. डीएम म्हणजे कोण? डीएम म्हणजे काय माहित नाही वो डीएम म्हणजे. पण तुम्ही जर म्हणले की बाबा त्याच्यापेक्षा थोडं म्हणले की डीएम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, का त्याच्या पुढे कलेक्टर समजतात तुम्हाला? कलेक्टर, हा कलेक्टरला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणतात, म्हणजे डीएम. असं 2-4 वेळेस तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, कलेक्टर म्हणल्यावर मग डीएम म्हणलं तर हरकत नाही. शॉर्ट फॉर्म कमीत कमी यूज करा, मॅक्झिमम काय लॉंग फॉर्म यूज करा. म्हणजे असं जर तुम्ही केलं तर मला असं वाटतं यश मिळेल तिथं. व्याख्यात्याकडे आणखीन एक महत्वाची एक गुण लागतो, तो म्हणजे श्वास आणि संवाद. श्वास म्हणजे
माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत एकच गोष्ट कॉन्स्टंट चालती, ती म्हणजे श्वास. बरोबर आहे का? जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत आपण चालू आहे. ज्या दिवशी श्वास बंद त्या दिवशी आपण गेलो. तसंच जन्मापासून मरेपर्यंत आपला संवाद पण चालू असतो. काय असतो? संवाद चालू असतो. वेगवेगळ्या प्रकारे संवाद चालू असतो. मुलगा जन्माला आला तर त्याला तहान लागली, समजा दूध प्यायचं, तर ते काही त्याला बोलता येतं की मला दूध द्या, ते रडायला सुरुवात करतं. बरोबर आहे का नाही? रडायला सुरुवात करतं तिथं. आणि आईने त्याला असं केलं की ते हसतं. म्हणजे काय काय भाषा, काय संवादाची जग नाही तिथं. तसं समजा आता आपण मोठे झाल्यावर जेव्हा म्हातारपणे मरायला लागतो तेव्हा म्हाताऱ्याची वाचा गेलेली आहे. आता म्हातारं बोलत नाहीये, पण काय नजरेने डोळ्याने काहीतरी खुणवतंय, गबाळ ठेवलंय तिथं, अमकं काहीतरी सांगतंय. काय म्हणलं याला? संवाद. म्हणजे श्वास आणि संवाद. तसं व्याख्यात्याने आपल्या श्रोत्याशी आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. काय आला पाहिजे? संवाद साधता आला पाहिजे. तुम्हाला जर चांगला संवाद साधता आला तर तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं तिथं. जर तुम्हाला चांगला वक्ता बनायचा असेल तर अगोदर सर्वात प्रथम तुम्ही श्रोता बना. काय? वक्ता आणि श्रोता. वक्ता म्हणजे भाषण करणारा, श्रोता म्हणजे ऐकणारा. काय? जो चांगला श्रोता असतो तोच चांगला वक्ता बनतो. जर तुम्हाला वक्ता बनायचंय तर तुम्ही अनेकांचे विचार ऐकले पाहिजेत. काय? मन लावून ऐकले पाहिजेत, ध्यान देऊन ऐकले पाहिजे ते. त्यामुळे तुम्हाला जर चांगला श्रोता व्हायचं असेल तर काय, वक्ता व्हायचं असेल तर श्रोता व्हा. आणि चांगला श्रोता व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? ओके, पहिल्यांदा तुम्ही एक केलं पाहिजे की जिथं तुम्हाला माहित झालं की इथं व्याख्याने काय आहे, तुम्ही तिथे गेले पाहिजे. बरं, गेल्यानंतर पहिल्या लाईनमध्ये बसलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आपण मागं बसतो. म्हणजे कीर्तनाला गेले, प्रवचनाला गेले, कुठं बसतो? पाठीमागं बसतो. का बरं? जमलं तर ठीक, नाही तर सटकायला बरं. लक्षात आलं का? आणि बरं मग तमाशाला गेलं कुठं बसता तुम्ही? नाही, मग आम्ही पहिल्या लाईनमध्ये बसतो. का बरं? नाही, बरं असतं, जरा जवळून चांगलं दिसतं. काय दिसतं? लक्षात आलं का? म्हणून तुम्हाला जर चांगला श्रोता आणि नंतर वक्ता व्हायचंय तर पहिल्या लाईनमध्ये बसा, नंबर 1. बरोबर आहे? दुसरं, बसल्यानंतर तुम्ही, बरेच लोक बसलेले आहेत असं केलेलं आहे आणि तिकडे तो बोलतोय काय, अहो म्हणलं ते ऐका, नाही मी कान चालू आहेत माझे. असं नाही. तुम्ही बसलेत ना तर तुमची नजर त्या वक्त्याच्या नजरेला नजर भिडवायचा प्रयत्न करा. काय करा? तो तुमच्याकडे पाहिजे का नाही तो भाग वेगळा आहे, पण तुमचं लक्ष तिकडेच पाहिजे. का पाहिजे? हे जर केलं तर तुमचा होकारात्मक दृष्टिकोन, तुम्हाला जे मिळणार आहे ते जरा जास्त मिळणार आहे. काय मिळणार आहे? त्यात जास्त मिळणार आहे. हा फायदा असतो तिथं. तिसरी गोष्ट अशी की एखादा वक्ता बोलतोय लक्ष, आणि एखादा गोष्ट तुम्हाला आवडली तर त्याला तुम्ही प्रतिसाद द्या. काय? टाळ्या वाजा. आपल्याला टाळ्या वाजायला आवडत नाही. टाळ्या वाजल्यावर काय होईल? शेजारी झोपल्याला एक तर जागा होईल, त्याच्यामुळे आपल्याला झोप येते. किंवा जरी समजा नाही पटलं तरी त्या याला वाटेल, व्याख्यान करायला वाटत की माझं भाषण खूप चांगलं आहे, टाळ्या वाजत, अजून जोरात आपला वेळ गेलेला आहे, श्रम गेलेला आहे, आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट त्याच्याकडनं पाहिजे. मग प्रेरित करा ना त्याला. काय? टाळी वाजली पाहिजे. टाळी वाजली पाहिजे. आणखीन काय केलं पाहिजे? आणखीन एक गोष्ट केली पाहिजे की तुम्ही गेल्यावरती म्हणजे असं, म्हणजे कीर्तनाला किंवा प्रवचनाला गेला असं नाहीये, तर तुम्ही जाता वेळेस तुमच्याकडे एक पेन आणि डायरी बरोबर ठेवली पाहिजे. अशी छोटी डायरी खिशात ठेवा. कशासाठी? की तुम्हाला एखादा शब्द, एखादा वाक्य, एखादी फ्रेज, एखादं चुटकुला, एखादी गोष्ट अशी सांगितली तुम्हाला ती पटली ती पटदिशी लिहून ठेवा. का लिहून ठेवा? कारण परमेश्वराने आपल्याला विसरून जाण्याचा गुणधर्म दिलेला आहे. त्यामुळे मग ते लिहून ठेवा. घरी गेल्यावर आपल्या भाषेत लिहून काढा आणि अधूनमधून वाचत चला. म्हणजे तुम्हाला जे मिळणार आहे ते जास्त मिळेल का नाही ते. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे असा श्रोता लागतो, मग तो वक्ता होतो आणि वक्त्याचा प्रशिक्षक होतो आणि प्रशिक्षकचा ट्रेनर होतो आणि ट्रेनर झाला की तो सक्सेस होतो. काय म्हणलं? लीडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. हा लीडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम तुम्हाला सांगण्याचा उद्देशच हा माझा आहे की फक्त आता नेटवर्क मार्केटिंगमध्येच नव्हे तर अनेक ठिकाणी या गोष्टी लागतात. आता याबरोबर म्हणजे की तुम्ही जर बोलत चला ऐकत चला. बोलल्याने ऐकल्याने काय होतं? बोललं चला ना ऐकत चला. बोलल्याने ऐकल्याने काय होतं? अल्बर्ट आइन्स्टाईनचं नाव तुम्ही ऐकलं असेल. बरोबर, एक मोठा शास्त्रज्ञ झाला आणि त्यांनी अनेक शोध लावले. सापेक्षतेचा सिद्धांत मांडला आणि जो सिद्धांत मांडल्यावरती एवढा मोठा शोध लावला, त्यामुळे त्याला काय झालं? त्याचं नाव झालं. त्याला नाव झाल्यानंतर मग काय झालं? त्याला पैसे मिळतातच ना. एकही साधे सबसदे. एक साधलं की त्याला मान सन्मान, पैसा, प्रतिष्ठा सगळं मिळालं. त्याला गाडी मिळाली. मग लोक बोलवायला लागले की साहेब तुम्ही तो आमच्या गावाला या, आमच्या इथे या ना, काय तुम्ही शोध लावला तो सांगा. मग यांना गाडी आली आणि ड्रायव्हर आला आणि मग हे अल्बर्ट आइन्स्टाईन रोज निघाले. काय? व्याख्यान द्यायला निघाले. ते त्यांचा ड्रायव्हर आणि ते तिघं असे रोज जात होते, व्याख्यान देत होते. असं करता 40 दिवस झाले. किती दिवस झाले? 40 दिवस झाले. 40व्या दिवशी 41व्या दिवशी चालले होते रस्त्याने, तर बरोबर कोण नाही, ड्रायव्हर आणि ते दोघंच. तर ते म्हणे ड्रायव्हरला म्हणे, अरे यार काय ड्रायव्हर यार, हा विषय फिजिक्स भौतिकशास्त्र किचकट विषय आहे, सांगून म्हणजे लोकांना कळत नाही आणि बळजबरी कसं तरी सांगावं लागतं. मी तर बोर झालो सांगून खूप अवघड विषय आहे. आता तो ड्रायव्हर काय म्हणे, साहेब म्हणे तुमचा विषय किती सोपा किती अवघड मला माहित नाही, पण मला वाटतं तुम्ही जरा जास्त ऍक्टिंग करता. काय करता? ऍक्टिंग करता? हो. कसं काय ऍक्टिंग?
म्हणे मी 40 दिवस झालं तुम्हाला सोडल्यावर मी पुढे बसतो ना ऐकतो म्हणे. तर ते मी 40 दिवस ऐकून ते कसं आहे की तुम्ही जे सांगता ते तर मला बी सांगता येतं म्हणे. तुम्ही जे सांगता ते तर मला बी सांगता येतं म्हणे तिथं. पण तुम्ही जरा जास्ती ऍक्टिंग करता. माफ करा मला जरा, मी ड्रायव्हर आहे ते सगळं खरं आहे म्हणे. ठीक आहे म्हणे, आपण ज्या गावाला चाललो तिथं मलाही कुणी ओळखत नाही तुलाही कुणी ओळखत नाही. आपण काय करू, एक्सचेंज करू म्हणे. काय करू, मी होतो ड्रायव्हर तू शास्त्रज्ञ, बघू तरी तू म्हणतो त्यात किती तथ्यांश येतो. हो म्हणे बघा काय हरकत नाही. ते मागं बसला, त्याने तो स्वतःचा कोट काढला, त्याला दिला. गाव जवळ आलं, स्टेजवर आलं की उतरलं की त्या ड्रायव्हर माशा या साहेब या साहेब या साहेब. तिथले संयोजक त्यांनी बोलवलं, स्टेजवर नेलं, हारतुरे दिले, काय त्यांचं कौतुक केलं. आणि साहेब ते काय तुम्ही शोध लावलाय तो सांगा. मग ते सुरू झालं. हे ड्रायव्हर मासे उठले, याच्यावर गेले, माईक पुढे गेले आणि 40 दिवस ऐकून ते पाठ झालं नॉनस्टॉप. दन 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 40 मिनिटं नॉनस्टॉप. काय सगळं सांगितलं, तिचं सांगितलं, त्यांचं भाषण संपलं, पाठांतर सगळं संपलं होतं, टाळ्याचा कडकडाट झाला. अरे बापरे, काय शास्त्रज्ञ म्हणे सगळं. आता शेवटचा कार्यक्रम असतो व्होट ऑफ थँक्सचा, बरोबर आहे का नाही, आभार मानणारा. तिथे जे संयोजक होते थोडे जरा हुशार होते जास्त जरा. ते काय म्हटले की आमचं भाग्य आहे की इतका मोठा शास्त्रज्ञ आमच्या गावात आलेला आहे, आमचं भाग्य आहे ते, बरं का. आता परत येणं होतं का नाही सांगता येत नाही, पण आमची एक शास्त्रज्ञांना विनंती आहे, म्हणजे त्या ड्रायव्हरला विनंती आहे की आमच्याकडे काही बटू शास्त्रज्ञ आहेत, काही शास्त्रज्ञ अंडर ट्रेनिंग तुमच्या पुढे बसलेले आहेत तिथं, तर तुमच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की 5-10 मिनिटं द्या, यांना काही प्रश्न विचारायचे असले तर त्यांनी विचारावे. असं म्हटल्यावर बरोबर काय झालं, ड्रायव्हर महाशयांना घाम फुटला. त्यांनी काय केलं, घाम पुसायला सुरुवात केली. पाठांतर तर झालं, आता प्रश्नोत्तरचं काय. त्यांनी सांगितलं एक मिनिट थांबा, ते काय आहे, तुमच्या प्रश्नाची उत्तर जरूर दिलीस, पण आम्हाला पुढे प्रोग्राम आहे, लगेच जायचंय, सॉरी जमणार नाही, आम्हाला वेळ झाला सर, प्लीज. ते संयोजक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतेच. त्याला ठीक आहे, पण तुम्ही प्रश्न जरूर विचारा, पण एकाएकाला एक प्रश्न विचारता येणार नाही. काय एकाएकाला तुम्ही सगळे प्रश्न विचारा. संयोजक तुम्ही लिहून घ्या आणि तो कागद माझ्याकडे द्या. सगळे प्रश्न विचारले, लिहून घेतला, तो कागद दिला. कागद माशाने उलटा धरला. ढेकळे यांना थोडी कळत होत त्यातलं काही कळत नव्हते. नजर फिरवली आणि म्हटलं की मला असं वाटलं होतं की म्हणजे तुमचे जे विद्यार्थी आहेत ते खरंच हुशार असतील तिथं, म्हणजे की तुम्ही माझ्यासारख्या म्हणजे इंटरनॅशनल लेवलच्या शास्त्रज्ञांना इतके सोपे एवढे फडतूस प्रश्न विचारावात, हा माझा अपमान आहे म्हणे. काय म्हणे, हा माझा अपमान आहे म्हणे. तिथं या प्रश्नाचे उत्तर मीच काय, पण माझा ड्रायव्हर तुमच्यात बसलेला आहे, तो देऊ शकतो. यस ड्रायव्हर, प्लीज कम ऑन स्टेज अँड गिव्ह द आन्सर. काय आईन्स्टाईनला वाटलं झाकली मूठ 1.25 लाखाची. आईन्स्टाईन वर आले, उत्तर दिलं आणि त्यांनी काय केलं ते म्हणजे ती वेळ निघून गेली तिथं. मला हे सांगायचं होतं की ऐकल्याने आणि बोलल्याने काय होतं. त्यामुळं ऐकत चला आणि बोलत चला. कुठल्याही क्षेत्रातून तुम्हाला, या क्षेत्रात म्हणजे प्रचंड गरजेचंच आहे. काय गरजेचंच आहे, ती गरजेचंच आहे. ते तुम्ही जर केलं तर मला असं वाटतं की तुम्ही निश्चितपैकी यश तुम्हाला मिळू शकतं. NB धुमाळ यांच्या विचाराची यशोगाथा यामध्ये तुम्ही आलात, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकारी आणि मी यशस्वी होणारच. मी यशस्वी झालो, हे झालेत, तुम्ही का नाही, तुम्हीही जीवनात यशस्वी व्हा. त्यासाठी माझ्यातर्फे कोटी शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. रामकृष्ण हरी. धन्यवाद.